आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती व कला महोत्सवात उत्तर भारतीय संस्कृती आणि कर्तृत्वाचा संगम पाहायला मिळाला। उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित भोजपुरी लोकसंगीत नाईटने ठाण्यातील उत्तर भारतीयांना मंत्रमुग्ध केलं। त्याचबरोबर उत्तर भारतीय समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करून त्यांची ऋणांची जाणीव या सांगीतिक मेजवानीमध्ये लोकगायक शिवम पांडे आणि लोकगायिका ममता उपाध्याय यांनी भोजपुरी लोकगीतांचे सादरीकरण केले। ठाणे, मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातून मोठ्या संख्येने उत्तर भारतीय व संगीतप्रेमी या सोहळ्याला हजेरी लावली। केवळ सांस्कृतिक मनोरंजनच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत उत्तर भारतीय समाजात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला। डॉक्टर कमलेश उपाध्याय हरिपुरी, सौ रेवती सिंग, अखिलेश कुमार मिश्रा, रामकिशोर जयस्वार, नारायण तिवारी, धर्मेंद्र तिवारी, रोहित दुबे, चंद्रनाथ तिवारी, अनिल कुमार पाठक या सर्व मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। या उत्सवामध्ये देवीचे दर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती, तर महिला वर्गाने या ठिकाणी ओटी भरण्याकरिता देखील देवीची गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर या उत्सवाविषयीची अधिक माहिती माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी दिली आहे। अरे वो प्रयाग सदा चली आई प्राण जाए पर चल जाए बोल सच्चे दरबार की। और आइए मैं चाहता हूँ कि कुछ भजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टचं यंदाचं हे 31वे वर्ष आहे। चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात साजरा होतो आहे। सतत 9 दिवस इथे कला भक्तीचा जागर असतो आणि सर्व धर्माचे लोक इथे येतात आणि हा जो भक्तीचा संगम आहे त्याचा आनंद लुटतात। त्याच्यामुळे दरवर्षी इकडचे सर्व ठाणेकर नागरिक या देवीची आतुरतेने वाट बघत असतात आणि 9 दिवस इथे आगरी कोळी समाज आहे, वारकरी संप्रदाय आहे, गुजराती समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, तसंच नवदुर्गा नवरत्न पुरस्कार अशा सर्व थरातील लोकांचा आपण इथे मान्यवरांचा सत्कार केला जातो आणि खूप सर्वांना इथे मनमुराद आनंद असा लुटला येतो।